शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमधून तुरीच्या बेस्ट 5 चांगल्या उत्पादन देणाऱ्या व्हेरायटीबद्दल माहिती पाहणार आहोत। तुम्हाला अशी माहिती अजून पण भेटली नसेल, कारण तूर जर तुम्ही लागवड करणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला मी या व्हिडिओमधून अशी माहिती सांगणार आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला तुरीपासून चांगलं उत्पादन घेण्यासाठी ही मदत होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तर आता मी तुम्हाला काही व्हेरायटींचे नाव सांगणार आहे। व्हेरायटींचे नाव सांगण्या अगोदर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की तुरी लागवड करत असताना आपल्याला काही मुद्दे लक्षात घ्यावं लागतं। आपली आवड निवड कशी आहे, रंग म्हणजेच आपल्याला लाल पाहिजे, पांढरी पाहिजे, लालच्या व्हेरायट्या कोणत्या चांगल्या राहील, पांढरीच्या व्हेरायट्या कोणत्या चांगल्या राहील, आपली जमीन कशी आहे, जमीन म्हणजेच मध्यम आहेत, हलकी आहेत, भारी आहेत, पाणी धरून ठेवणारी आहेत, पाण्याचा निचरा होणारी आहेत, शेणखत युक्त आहेत की शेणखत नाही आहेत, आपण रासायनिक खताचा उपयोग किती करणार आहेत का नाही करणार आहेत, त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये मर किती होतं की मर नाही होत, हा सगळा विचार करून आपल्याला तुरीची लागवड करायची आहे। त्यानंतर आपण बेडवर करणार आहेत, अंतराव किती करणार आहेत, बेड नाही फाडणार आहेत, हे संपूर्ण मुद्दे या उत्पादन वाढीसाठी एकंदरीत लक्षात घ्यावं लागतं। तर आज आपण या व्हिडिओमधून काही जाती पाहणार आहोत। आता जाती पाहत असताना काही जाती लाल आहेत, काही जाती पांढऱ्या आहेत, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण गोदावरी तूर याची सत्यता नेमकी काय आहे, खरंच गोदावरी तूर लागवड करून शेतकऱ्यांना 15 ते 20 क्विंटल उत्पादन झालं का याची सुद्धा पडताळणी या व्हिडिओमधून आपण करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप कामाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून घेऊन आलो आहे। नमस्कार, मी राहुल शिंदे, मी तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत करतो। अजून पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। तर बघा, मी तुम्हाला जाती सांगायच्या अगोदर सांगत असताना या जाती काही लाल राहणार आहेत, काही पांढऱ्या राहणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही ऐकत असताना असा आहे का की तुम्ही कन्फ्यूज न होता तुम्ही एका पेजवर सुद्धा लिहून ठेवू शकता। आता मी तुम्हाला काही जाती सांगणार आहेत, त्या जाती मी लिहून पण ठेवलेल्या आहेत। तर जाती सांगत असताना तुमच्यापाशी एक पेन सुद्धा ठेवा, जेणेकरून तुमच्या जमिनीनुसार त्या जातीचं नेमकं वैशिष्ट्य काय, आपल्या जमिनीला ती जात सूट होतं का हे सुद्धा लक्षात घेऊन त्या जातीचं नाव तुम्ही लिहून ठेवू शकता। सगळ्यात पहिली जात याच्यामध्ये आहेत BDN 716। हिचं प्रसारित वर्ष जर विचार केला तर 2016 मध्ये ही प्रसारित झालेली आहे। जमीन भारी जमिनीसाठी ही उपयुक्त अशी जात आहेत। हिचा लागवडीचा जर विचार केला तर हिचा कालावधी आहे 165 ते 170 दिवसापर्यंत हिचा कालावधी हा दिसून आलेला आहे। रंग लाल रंगाची ही तूर आहे, लाल रंगाची आहे BDN 716। मर व वांज रोगात सहनशील अशी ही जात आहेत, त्यामुळे तुम्ही ही आपल्या जमिनीमध्ये जर मर होत असेल तर तुम्ही याची पेरणी करू शकता। टपोरे दाणे आहेत, हिचे टपोरे दाणे आहेत। हिचं उत्पादनाचा विचार केला तर 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टरी 18 ते 16 क्विंटल आपण हे घेऊ शकतो। त्यानंतरची दुसरी जात आहे ती म्हणजेच फुले राजेश्वरी। आता फुले राजेश्वरीचा जर विचार केला तर हिची जमीन हलकी पाहिजे, हलक्या जमिनीमध्ये लागवड करू शकता। तुमची हलकी जमीन असेल तर फुले राजेश्वरी तुम्ही लागवड करू शकता। 150 ते 165 दिवसाचा हिचा कालावधी आहे। रंग लाल तूर, हिचा जो रंग आहे हा लाल आहे। मर व वांज रोगास प्रतिकार क्षमता असलेली ही तूर आहे। उत्पादन 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी पासून आपल्याला हे मिळू शकतं। त्यानंतर आहे PKV तारा। हिचं जमीन भारी जमिनीसाठी शिफारस आहे, तुम्ही हिची भारी जमिनीसाठी लागवड करू शकता। कालावधी 165 ते 170 दिवसाचा हिचा कालावधी आहे। रंग हिचा लाल आहे। मर व वांज रोगास सहनशील अशी जात आहेत। लागवडीच्या अंतराचा विचार केला तर तुम्ही हिची लागवड 8 बाय 1 फुटावर किंवा 1.5 फुटावर करू शकता, किंवा 7 बाय 1 किंवा 1.5 फुटावर हे करू शकता। जमिनीनुसार अंतर कमी जास्त ठेवा। आपल्या जमिनीमध्ये तूर वाढते नाही वाढत, दाटते नाही दाटत, यानुसार तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता। त्यानंतरची खाजगी कंपनीची जात अंकुरची चारू आहे। ही आहे 165 ते 155 दिवसाची ही व्हेरायटी आहे। भारी व मध्यम जमिनीसाठी ही शिफारस अशी जात आहेत। सर्वाधिक उत्पादन क्षमता खूप चांगली आहे हिचीवाली। मर व वांजरोगात ही प्रतिकार क्षमता जास्त आहेत, जास्त फांद्या करणारी ही जात आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजेच चारू हे नाव अजून शेतकऱ्यांनी ऐकलं नाही असं कोणता शेतकरी नसेल, तर तुम्ही चारू सुद्धा निवड करू शकता। त्यानंतरची जात आहे दप्तरी 48। ही सुद्धा एक लाल रंगाची तूर आहे। हलकी मध्यम भारी तीनही जमिनीमध्ये टाका, काहीच हरकत नाही। कालावधी 150 ते 160 दिवसाचा आहे। मर व वांज रोगास ही सुद्धा सहनशील अशी जात आहेत। तुम्ही याची सुद्धा लागवड 7 बाय 2
किंवा 7x1.5 किंवा 8x1.5 किंवा 8x1 फुटावर ही लागवड करू शकता. दप्तरी 48 नंबर. त्यानंतरची जात आहे BDN 111. आता BDN 111 बद्दल सांगायचं झाल्यास याची जमीन हलकी ते मध्यम जमिनीसाठी शिफारस अशी जात आहे. 2012 मध्ये ही प्रसारित झालेली आहे. कालावधी 150 ते 160 दिवसाचा हिचा कालावधी आहे. त्यानंतर आहे मर व वांजरो घास ही सुद्धा सहनशील अशी जात आहे. कमी पाण्यात येणारे वाण आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असेल तर त्यांनी याची सुद्धा लागवड करू शकता. उत्पादन 15 ते 23 क्विंटल प्रति हेक्टरी हिचं उत्पादन आहे. पांढऱ्या रंगाची तूर आहे. BDN 111. त्यानंतर आहे BDN 711. आता BDN 711 बद्दल जर सांगायचं झाल्यास हिचं मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस असलेली ही जात आहे. कालावधी 150 ते 160 दिवसाचा आहे. रंग पांढरा तूर आहे. मर व वांजरोंगास ही सुद्धा सहनशील अशी आहे. त्यानंतर कावेरीची संपदा आहे. ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नसेल आणि कोरडवाहू आहे, हलकी जमीन आहे, अशा शेतकऱ्यांनी BDN 111 ही लावा. फुले राजेश्वरी लावा. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे, जमीन हलकी आहे, त्यांनी BDN 111 150 ते 160 दिवसाचं वाण आहे. पांढरी तूर आहे. फुले राजेश्वरी 150 ते 165 दिवसाचं वाण आहे. लाल रंगाचं वाण आहे. त्यानंतर तुम्हाला जर भारी जमिनीमध्ये लावायचं असेल तर BDN 2013-41 गोदावरी ही लागवड करू शकता भारी जमिनीसाठी. त्यानंतर PKV तारा ही सुद्धा भारी जमिनीसाठी चांगली वाण आहेत. अंकुरची चारू ही सुद्धा चांगली जात आहेत. दप्तरी 48 नंबर ही सुद्धा चांगली आहे. कावेरीची संपदा ही सुद्धा भारी जमिनीसाठी चांगली आहे. आणि निर्मल दुर्गा ही सुद्धा खूप चांगली अशी जात आहेत. याच्यामध्ये पांढरे आहेत, काही लाल आहेत, तर तुम्ही त्यानुसार याच्यामध्ये लागवडी करू शकता. तर मी सांगितलेली जी माहिती होती तर ही तुरीबद्दल होती. यानंतर आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये गोदावरी जी तूर आहे तर या तुरीबद्दल डिटेल माहिती, म्हणजेच नेमकं याचं उत्पादन किती मिळते, कसं काय आहे, तूर कशी आहे, त्यानंतर याच्यावर रोग काय येणार आहे, उत्पादन खरं शेतकऱ्यांना मिळालं का, संपूर्ण छोटी छोटी माहिती आपण समोरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. मी तुम्हाला जी माहिती सांगितली ही तुरीबद्दल होती. तुमच्या भागानुसार, तुमच्या जमिनीनुसार, तुमच्या वातावरणानुसार तुम्ही मी सांगितल्यापैकी कोणत्याही जातीची लागवड केली तर चांगलं उत्पादन मिळण्यासाठी नक्की मदत होणार आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. आता जे शेतकरी माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमीत कमी 5 ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.